इंद्रायणी ताई, माझ्या विरुद्ध काही पुरावा सापडला का तुम्हाला? पुराव्यासकट सिद्ध कराल ना माझं गुन्हा? जमणार? नाही नाही नाही, तुम्ही म्हणालाच नव्हतात ना की तुम्ही पुरावा आणाल म्हणून. पण तुम्ही शांत बसणाऱ्यातल्या नाही आहात, मला चांगलंच माहितीये. अभिनंदन. मी शांत बसणार नाही हे तुला कळलं, त्याबद्दल खरंच तुझं अभिनंदन बघ. पण श्रीकला, एक गोष्ट लक्षात ठेव, खोट्यानं किती उड्या मारल्या ना तरी सुद्धा शेवटी विजय हा सत्याचाच होतो. महाराज, हे काय? अगं, गोविंद महाराजांची पोथी आहे अभंगांची. तू लहान असताना तुला दाखवली होती की मी. ही आता म्हणजे महाराज एक नवीन अभंग? नाही नाही नाही, अगं श्रीकलाला पाहायची होती ती, तिनं विचारलं होतं मला म्हणून आणली. ताई, मला बाबा म्हणाले की ह्या पोथीतले अनेक अभंग त्यांनी तुम्हाला तुमच्या लहानपणी शिकवले, म्हणून म्हटलं आपणही एकदा पाहावी. हिंदू, काय ग, काय झालं? बरं नाही का वाटत आहे तुला? काही नाही, ते मी दिवसभर उन्हात होते ना म्हणून कदाचित. काही नाही, उन्हामुळे थकलीस तू. ते काय पाणी ठेवलं तिथं, पाणी पी जरा, म्हणजे बरं वाटेल. बरं का श्रीकला, गोविंद महाराजांचे हे अभंग म्हणजे माझी खरी संपत्ती आहे बघ. दिग्रसकरांच्या या घरामध्ये दागिन्यांची चोरी झाली, मनाला फार क्लेश झाले बघ माझ्या. आजपर्यंत या वाड्यामध्ये असं काहीच घडलं नव्हतं कधी, पण घडलं. खूप वाईट वाटलं मनाला. महाराजांनी लिहिलेल्या या पोथीतले 4 अभंग वाचले तेव्हा कुठं मनाला थोडं शांत वाटलं. महाराज, मला कळतंय की घरात झालेल्या चोरीमुळे तुम्हाला खूप त्रास झालाय, पण प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपल्या घरात सगळं काही नीटच होईल. ठीक आहे. तर श्रीकला, ही या अभंगाची पोथी माझ्या खोलीतच ठेवलेली असते बरं का. तुला जर कधीही हे अभंग वाचावेसे वाटले तर अगदी कधीही माझ्या इथे ये आणि बिनदिक्कतपणे हे अभंग वाच. तुला पण फार बरं वाटेल बघ. ये, तुला सांगतो मी कुठे ठेवलेली असते ती. ये. हो, हे बघ,
इथं ठेवलेली असते बघ पोथी. सासूबाई, तुमची सक्की सून पक्की वैरी निघाली. चेहरा भोळा आहे तिचा, पण अंगी नाना कळायत. हे माहिती हो मला. तेच काय सांगताय. घरात लेटेस्ट काय घडलंय ते सांगू का तुम्हाला? महत्वाचं असेल तर सांगा, नाहीतर नका सांगू. महत्वाचं तेवढंच सांगणार, इकडचं तिकडचं अजिबात बोलणार नाही. सांगू? अहो सासूबाई, पाठराखीनबाईंनी श्रीकलाला चोरीच्या प्रकरणावर खूप ऐकवलंय, खूप सुनावलंय. आणि एवढंच नाही, चोरीचा आरोप सुद्धा तिच्यावरच केलाय. काय? पाठराखीनबाई श्रीकलाला अपशकुनी म्हणाले, अपशकुनी. म्हणजे ही इंद्रायणी स्वतः अपशकुनी कार्टी ती त्या श्रीकलाला अपशकुनी म्हणाली. बघा आता. हे तुम्ही तुमच्या कानांनी ऐकलंय का? पण स्वतःच्या कानाने नाही ऐकलं, पण न्यूज मात्र कन्फर्म. हो सासूबाई, अहो तुम्ही या घरच्या मोठ्या, घरात काय घडतंय तुम्हाला काहीच माहित नाही. कन्फर्म आहे? 100%. मी तर म्हणतो 1000%. अहो आपण एकाच टीम मधले, मी खोटं कशाला सांगल? मग तसा असेल ना तर आपल्या फायद्याच आहे. ते सगळं ठीक आहे, पण ह्या पाठराखीनबाईचा आगाऊपणा तुमच्या अंगाशी येऊ शकतो. आता तुम्ही काय कराल? मी असं करणार, मी श्रीकलाच्या जखमेवरती मलम लावणार. नाही, पण त्याच्या आधी ती जखम उघडून त्यात मीठ भरणार आणि मग मलम लावणार. हाय माया, अचानकच डोक्यात खळ गेलीये. अगदी तशीच जशी त्या श्रीकलाला पहिल्यांदा बघितल्यावर आली होती. का? मनातल्या मनात काय बोलतेय सिंधू? तू डोक्यात कळ आली रे माझ्या अचानक. अगदी तशीच जशी जशी श्रीकला पहिल्यांदा घरी आली होती तेव्हा तुला त्रास झाला होता, तसंच ना? हो, अगदी तशीच. व्यंकू महाराजांनी गोविंद महाराजांची पोथी जशी तिच्या हातात दिली ना, मग तुला त्रास व्हायला लागला. मग तुझ्याकडून तिला निगेटिव्ह वाईब्स यायला लागले. सतत तुला हेच वाटायला लागलं की तिथे चांगली नाहीये म्हणून. आणि तुला आता असं पण वाटतं ना की ती आपल्या घराचं, या घरातल्यांचं नुकसान करणार आहे म्हणून. असंच वाटतंय ना इंदू? इंदू, वेळ लागलाय तुला. सतत श्रीकला. अगं तिच्याबद्दल कधीपर्यंत आकच धरणारच तू? तू एवढं ओरडून का बोलतोयस माझ्याशी? अगं कारण तू दुसरा पर्याय ठेवलाच नाही माझ्या समोर. अरे पण मी केलंय काय? या म्हणजे तू स्वतः काय केलंय हेच तुझ्या ध्यानीमनी नाही. मग पश्चाताप तर दूरचीच गोष्ट आहे. आणि आता सुद्धा तू थांबला का रे? का थांबलास? तू जे काय आहे ना ते स्पष्ट बोलूनच टाक. बोल, का थांबलास? इंदू, तू श्रीकलाला काय बोललीस ना हे सगळं माझ्यापर्यंत आलंय. तुला अनेकदा सांगून झालं की तू श्रीकलाबद्दल असं विचार नको करूस, असं बोलू नकोस, पण नाही. हे बघ, तुला शेवटचं सांगतोय, मला घरात भांडणं नको आहेत, नाहीतर आपल्याला हे घर सोडून जावं लागेल. तू
आपलं घर आहे आणि हे घर सोडून जायचा विचार सुद्धा मनात आणायचा नाही बघ. इंदू तू दुसरा पर्याय ठेवलास का मग माझ्या समोर? आदू हे बघ, कुणावरही असा विश्वास नाही. तू बस श्रीकलावर तुझा विश्वास नसेल, पण अख्ख्या दिग्रस कुटुंबाचा आणि माझा विश्वास. आदू कसं सिद्ध करू मी की ती मुलगी चांगली नाहीये, नाहीये ती चांगली. हो ना हो, ही चोरी त्या श्रीकलानंच केली. मी ते दागिने कुठे लपवलेत हे जर कळलं ना, सगळ्यांच्या डोळ्यावरची पट्टीच निघल. कुठे ठेवले असतील तिने ते दागिने? तिच्या घरी नक्कीच तिने ते दागिने तिच्या घरी ठेवले असणार आहेत. दुसरीकडे लपवणं शक्यच नाही. तिला माहिती आहे की सगळ्यांचा तिच्यावर विश्वास आहे, कोणी तिच्यावर संशय घेणार नाही आणि म्हणूनच तिने ते दागिने तिच्या घरी लपवले असणार आहेत. हॅलो पप्प्या, पुरावा पाहिजे होता ना रे तुला? पुरावा? कसला पुरावा? तुझ्या श्रीकला वहिनी विरुद्ध मला पुरावा सापडलाय, पण त्यासाठी तुला माझ्यासोबत एका ठिकाणी यावं लागेल. आई, आई, श्रीकला, एक विचारायचं होतं. अगं मग एवढं अवघडून कशासाठी विचारतेस? काय झालं? मी माहेरी जाऊन आले तर चालेल का? म्हणजे मला ना माझं काही सामान आणि कपडे आणायचे होते ना, म्हणून. आई म्हणतेस आणि सासूसारखी परवानगी मागतेस होय? ते तुझंच घर आहे. जाऊन जा. आलेच. बरं ऐक, अगं तुझं घर तर इथून खूप लांब आहे, रिक्षाही मिळत नाही तिकडे. हो, पण मग त्याचं काय? तू एक काम कर, तू गोपाळला घेऊन जा सोबत. त्याला हॉस्पिटलमधून ये असं कसं म्हणणार ना मी, आई? मग नारायणीला घेऊन जा. नाही, नको. म्हणजे कोणी सोबत यायची काहीच गरज नाहीये. मी करेन मॅनेज, डोंट वरी. ओके, ठीक आहे, नीट जा. लवकर ये आणि बाय बाय. ही चोरीचे दागिनेच ठेवायला जात असणारे. रंगे हातच पकडलं पाहिजे या श्रीकलाला. फंट्या गँगची मेन होतात कुठं तुम्ही? सॉरी सॉरी. किती वेळ वाट बघायची माणसानं? आता चल बरं लवकर. अगं निघू वगैरे ठीक आहे,
पण जायचंय कुठे ते सांग. श्रीकलाच्या घरी. काय 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 करतो? चल लवकर. आज त्याची पोल खोलल्याशिवाय मी काय राहतच नसते. चल. बस. तू का वागतेस तू असं? का श्रीकलाच्या मागे हात धुवून लागलीस तू? मला त्रास होतोय कळत नाहीये का तुला? अधू, हा? काय रे? कसला विचार करतोयस एवढा? काका काय नाही, ते असंच आपलं. कसलं टेन्शन आलंय का तुला? नाही नाही, टेन्शन का नाही. नक्की नाही ना? नक्की. ठीक आहे. अरे तुला एक आनंदाची बातमी सांगायची होती. आनंदाची बातमी? सांग ना. बस बस सांगतो. दादाचं शेत माळरानावर आहे. अरे यंदा एवढा अवेळी पाऊस झाला, त्यामुळे सगळी पिकं पार वाहून गेली. आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं फार नुकसान झालं बघ. पण आपली जमीन दादाची ती माळावर असल्यामुळं साचलेलं सगळं पाणी वेळेवर वाहून गेलं. त्यामुळे सगळं पीक हाती लागलं आणि आता अगदी जोमाने हाताशी आलंय बघ. आता पिकाची कापणी करायची, मग सगळं पीक पोत्यात भरायचं. ते एकदा घरी आणलं आणि तुला सुपूर्त केलं की मी माझ्या कर्तव्यातून मोकळा. काका अरे, आपल्यामध्ये कधीपासून तुझं आणि माझं व्हायला लागलं रे? ते पीक तुझ्या कष्टाचं आहे, माझं नाही. अधू, कसं आहे बाळा, कष्ट जरी माझे असले तरी ती जमीन आणता दादाची आहे. अरे ती जमीन म्हणजे त्याचा तुझ्यासाठी माग ठेवलेला आशीर्वाद आहे, लक्षात ठेव. त्यामुळं मी जरी किती कष्ट करत असलो तरी त्या धान्यावर तुझा अधिकार आहे. काका रे, त्या पडीक रानात दिवस रात्र राबून कष्ट करून तू त्याचं नंदनवन केलंयस रे. अजून किती दिवस काम करणार आहेस तू? कधीपर्यंत प्रायश्चित घेणार आहेस? शेवटच्या श्वासापर्यंत घेणार. माझ्या हातात तेवढंच आहे आदोक्षाची. दादानं माझ्यासाठी इतकं केलंय, त्यापुढे मी घेत असलेले हे कष्ट काहीच नाही. अरे मला याची पूर्ण जाणीव आहे की आज गोपाळ माझ्या डोळ्यासमोर उभा आहे तो फक्त अंता दादामुळे. फक्त एवढंच नाही तर गोपाळसाठी अंता दादानं स्वतःचा जीव दिलाय, ही गोष्ट मी कधी विसरणार नाही. त्यामुळं शेवटपर्यंत अंता दादासाठी, तुझ्यासाठी मी करत राहणार. बर चला, निघतो मी. कसली काळजी करू नकोस, आणि काही वाटलं तर मला सांग. चला, विठुराया आहेच की तुझ्या पाठीशी. येऊ का? राम कृष्ण हरी. पप्या, तू थांब, मी आले. हे अगं पण अरे टेन्शन घेऊ नको, इथे थांब, मला वॉच ठेव. आणि कुणी आलं ना तर मग इशाराची शिट्टी मार, मी येते.
श्रीकला नाही नाही त्या कला आहेत बघ तुझ्या अंगात. माझ्या घरी चोरी करतेस होय? आता ही इंद्रायणी तुला सोडतच नसती बघ. लग्न झालं पण या पोरांना कुठली बेरीज करू दिली नाही. मी काय म्हणते, आपण देवीचं जागरण गोंधळ करूयात का? तुझ्या पोराला कुळधर्म कुळाचाराची काही किंमतच नाही. जाऊ दे. मी बोलायला गेले तर सगळेजण म्हणतात का मोठ्या बाई बोलतात म्हणून. माझंच तोंड दिसतं. व्यंकट भाऊजी तर काय मला फडाफड बोलायला तयारच असतं. मोठ्या बाई असं नाहीये बरं का, म्हणजे तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. पण तुम्ही मोठ्या आहात म्हणून यांनी तुम्हाला लग्नात मान दिलाच की. मोठ्याला मोठं म्हणलं मग काय त्यात काय इतकं झालं. ही पोरगी व्यंकट भाऊजींनी माझ्या आदोक्षच्या गळ्यामध्ये बांधून ठेवली आणि माझ्या जन्माची कोंडी करून ठेवली. कुठे गेली होतीस ग लष्कराच्या भाकऱ्या वाजायला? काम धाम काय माझी लेक करणार का? अहो मोठ्या बाई, मी सगळी कामं करून गेले होते. आई, अगं इंदू सगळी कामं करते. तू गप गा. तू कशाला हिचं वकीलपत्र घेते आणि घेतलं तरी तुला जमणार आहे का? घरात 2-2 सून आहे, एक जण कामाची नाही. त्या कर माझ्यासाठी. काय अशी खांबासारखी काय उभी आहे? चाकर म्हणलं ना. काय बाई हे असं आहे. एक तर घरात चोरी झाली तेव्हापासून मला काही सुचत नाही. डोकंच चालत नाहीये माझं. त्याच्याबद्दलच बोलायचं होतं मला. काय बोल की काय झालं? दागिने सापडले का चोर सापडला का? त्या पोलीस स्टेशन वाल्याने तुला काही सांगितलं? मोठ्या बाई, मावशी माझा डबा कुठे आहे? नारायणी ताई, माझं ते ए थांबा 1 मिनिट थांबा. फक्त मलाच नको सांग, सगळ्यांना सांग. सांग. आपल्या घराची चोरी झाली. हा, त्याचं काय? ते दागिने कुठे आहेत हे माहितीये मला. मी सगळे जर माझ्या सोबत आलात तर मला ते तुम्हाला दाखवता येतील. बिंदू, पण तुला कसं कळलं? अगं, कोणी केली चोरी? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तुम्ही माझ्या सोबत तर चला. मी तुमच्या डोळ्यानेच बघा काय ते. चला. कुणाचं घर आहे? आई, श्रीकलाचं घर आहे. हा का? इंदू, तू जे काय बोलतेस ते विचार करून बोलतेस ना, नाहीतर उगाच नंतर पश्चाताप व्हायला नको. आदू, माझ्यावर विश्वास ठेव. माझ्याकडे पुरावा आहे म्हणून बोलते. चला या. तुम्ही सगळे इकडे कसे काय? नाही म्हणजे मला आधी कळवलं असतं तर छान चहा नाश्त्याची सोय केली असती ना, म्हणून. अगं, चहा नाश्त्याचं काय घेऊन बसलीस? तुला एक सरप्राईज द्यायला आलोय आम्ही. सरप्राईज? ते आत्ता लगेच. अच्छा. तर आपल्या तिजोरीतले दागिने जे चोरी गेलेत ना, ते चालत चालत इथं आले.
या श्रीकलाच्या घरी. खबरदार इंद्रायणी, श्रीकला दिग्रसकरांच्या घरात येऊ नये म्हणून आधीच तू काही कमी आरोप केलेले नाहीयेस तिच्यावर. तुझ्या त्या प्रयत्नांना यश आलं नाही म्हणून तू आता यात थराला जातेस. माझ्या बायकोवर असले गलिच्छ आणि बिनबुडाचे आरोप करायचे नाहीत, मी आधीच सांगून ठेवतोय. बिनबुडाचे नाही गोपाळ, माझ्याकडे पुरावा आहे म्हणून बोलते. इंदू, अगं तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? श्रीकला पण तुझ्यासारखी दिग्रसकरांची सून आहे. तिला चोरी करण्याची काय गरज आहे अगं? ते हीच सांगेल की. हो ना श्रीकला? इंदू तू पूर्ण जबाबदारीने बोलते मी आता. माझ्याकडे पुरावा आहे, विश्वास ठेव. इंद्रायणी ताई, मी गरीब आहे पण मी चोर नाही हो. मी सुरुवातीपासून बघतेय इंद्रायणी ताई, तुम्ही माझ्याशी सूडबुद्धीनेच वागताय. काय केलंय हो मी असं तुम्हाला? हा, काय वाईट वागलीये मी तुमच्याशी सांगा. ये बस झाला तुझं नाटक. लय नाटक केलीस आता. गपचूप आत चल आणि चोरी केलेले दागिने दाखव आम्हाला. इंदू, या वेळेला जर हे सगळं खोटं ठरलं ना तर तुम्ही म्हणाल ती शिक्षा भोगायला तयार आहे मी काकी. चल गात या. या. होय, दाखव कुठं. तुम्हाला जिथे बघायचंय तिथे बघा. खात्री करून घ्या की तुमची सून चोर आहे की नाही ते. बघितलं, हेच दाखवायचं होतं मला सगळ्यांना. म्हणजे ही बरोबर सांगत होती. अगं ए श्रीकले, दिग्रसकरांच्या घरात आलीस आणि दुसऱ्याच दिवशी चांगल्या कला दाखवल्यास. ज्या घरची सून झाली त्या घरावरती सुटलीस. नाही,
हे आपले दागिने नाहीयेत. काय? अगं ही माळ तर, अगं हिंदू, ही आपल्या माळेसारखी आहे, पण आपली माळ नाहीये. शगू काकू, अगं हे बघ ना, याला सोन्याचं पाणी लावलंय. हे बघ, इथं पाणी गेलंय, हे बघ. हे नकली आहे. आई हे बघ, बघ. माझ्याकडे खरे दागिने कुठून येतील? वेळ मारून न्यायला मी हे खोटे दागिने घालत असते. माझ्याकडे खरंच कुठलेच खरे दागिने नाहीयेत. सासरी कसं सांगायचं की हे खोटे दागिने आहेत माझ्याकडे? असं झालं असतं ना, म्हणून मी हे इथेच ठेवले होते. आणि इंद्रायणी ताईंनी माझ्या चोरीचा ऐकतेस काय नुसती? बोल ना इंद्रायणी, काहीतरी बोल. अजून वाटतं तसे आरोप कर माझ्या बायकोवर. शक्य असेल तितका अपमान कर तिचा. आणि तरी मन भरलं नसेल ना तर मार सुद्धा. काय तो विषय संपवून टाके त्याचा. अवश्य पाहतेस नाही कशी सूडबुद्धीनं वागतेय ते. कसला सूड उगवायचा ग इंद्रायणी तुला, ते तरी सांग एकदा. गोपाळ प्लीज इंद्रायणी त्यांना काही बोलू नको प्लीज. ताई, तुम्हाला अजूनही माझ्यावर संशय असेल ना तर तुम्ही माझं पूर्ण घर चेक करा. मला काहीच प्रॉब्लेम नाही. इथे बघा, तिथे बघा, अजून आत बघायचं. तुम्हाला जिथे चेक करायचं ना तिथे चेक करा. झडती घ्या माझ्या घराची. पण मी चोर नाही हो. आईची शपथ घेऊन सांगते, मी गरीब आहे पण मी कधीच चोरी नाही करणार. माझ्या वडिलांनी ना माझ्यावर खूप चांगले संस्कार केले. मी माझ्या वडिलांच्या संस्कारांमुळे श्रीमंत आहे. का वागताय तुम्ही माझ्याशी असं? तुम्हाला जर माझ्याशी इतकाच प्रॉब्लेम आहे ना ताई, तर आजपासून मी दिग्रसकरांच्या घरात एक पाऊल सुद्धा. श्रीकला, ते तुझंही घर आहे. त्यामुळे कोणाच्या आवडण्या न आवडण्यामुळं तुला घर सोडून जायची काहीच गरज नाहीये. आणि तसंही चोर कोणाच्या मनात आहे ते दिसतंय की मला. तू असं वागशील असं वाटलं नव्हतं ग मला. खरं तर ना हात शिवशिवत आहेत माझे तुला थोबाडीत मारायला, पण यापुढे माझ्या सुनेच्या वाटेला जायचं नाही. इंदू, माझ्या इतकी वाईट कोणी नाही.
हातवारे खरंच मी ते दागिने मी बस. पुन्हा जर असला काही प्रकार केलाच नाही इंद्रायणी तर गाठ माझ्याशी आहे. तुम्ही असता तर तुम्ही पण नाचला असता जा. मोठे बाई ए, नाच, नाच, नाच. अगं बाई ही सारखी मध्ये मध्ये मला पाडते का काय? मोठे बाई, मोठे बाई, मोठे बाई. ए, अगं बाई, अगं, हळू, हळू. अगं, TV पडशील बाई. मला चक्कर आली ना. हे काय काय सॉरी. त्या दिवशी तुझं डोकं फिरलं होतं, माझा आंबाडा वडत होती, केस ओढले गेले ना माझे. हा येडी आहेस का ग तू? आणि आता काय फुगडी घालून पाडत होतीस मला? नाही सॉरी पण नाच नाच हा नाच. नाचण्यासारखा दिवस आहे. नाच. हा. आणि गुड न्यूज माझ्या इयर्स वर आली बाई, तुझ्या तर फक्त कानावरती आली, मी तर प्रत्यक्ष पाहिली. एकदम काय ते म्हणतात ते तू ते म्हणतेस ना, हा ते तेच ते लिव एकदम लिव पाहिली. माझ्या समोर तिचं नाक खेचलं गेलं. मी काय म्हणतो मोठे भाई काय तुम्ही ना लय भारी नाचता बघा, लय भारी. ऐका की आपण दोघी मिळून आहे ना अशी मस्ती एखादी डॅन्सची सुपारी घेऊ. हा तुझा मेंदू अजून खराबच आहे, नीट झालेलं नाहीये. सुपारी घ्यायची. चल सॉरी सुपारी हवी तिला डान्सची. पाठीराखा म्हणते रे तुला मी. अशी करतात का रे पाठराखण? तोंडावर पडले आज, फजिती झाली आणि तू ती फजिती फक्त बघत बसलास. राहत तुलाही माहितीये ती श्रीकला चांगली नाहीये. तिची रियालिटी सगळ्यांसमोर आली पाहिजे, नाहीतर या घराचं टिकणं अवघड होईल रे. एकटी पडत चालले मी. स्वतःच्या मनात अंधार पसरलेला असेल तर आपण एकटे पडायला लागलोय असं वाटायलाच लागतं अगं माणसा. जे काही घडलंय ते समजलंय मला. इंदू, अगं का वागतेस तू अशी? तुझ्या एवढी गुणी समंजस पोरगी असं का वागतीये, का बोलतीये, हे प्रश्न पडलेत मला आता. महाराजाव, मी काही बोलले तरी मीच चुकीची ठरते. अहंकारी माणसाला आपण जे काही बोलतोय वागतोय ते कायम बरोबरच आहे असं वाटतच राहतं. पण मी तुझ्या बाबतीत असं म्हणणार नाही, कारण तू अहंकारी नाहीयेस याची खात्री आहे मला. पण मग तरीही श्रीकला विषयी एवढं विष कसं काय भरलंय तुझ्या मनामध्ये? रडू नकोस, शांत हो. हे बघ, माणसं होत आपण, आपल्या हातून चुका व्हायच्याच, कबूल करायच्या आणि विठुरायाची माफी माग. तोच तुला यातून काहीतरी मार्ग दाखवेल. मी जर चुकत असेल तर मला माफ कर, मला मार्ग दाखव. आणि आता श्रीकलाची पण माफी माग. माझी खात्री आहे की ती माफ करेल तुला. आपण झालं गेलं गंगेला मिळालं म्हणायचं आणि पुढे जायचं, कळतंय का? पण मला तुला एक गंमत दाखवायची. गंमत? कसली गंमत? अगं चल तरी माझ्या बरोबर, प्रत्यक्ष बघ, चल.
ये अग बघ तरी विठुरायाच्या कृपेने कसं भरभरून पीक आलंय बघ. कणसात दाणे सुद्धा अगदी टपोरे भरलेत. आय मायो महाराज, अहो तुमच्या मेहनतीचं फळ आहे हे. अगं बाळा, सगळे शेतकरी शिवारामध्ये मेहनत घेतच असतात, पण असा टप्पोरा दाना कणसामध्ये भरून आला ना की त्यांनी घेतलेल्या कष्टाचं चीज होतं आणि आयुष्य सार्थकी लागल्यासारखं वाटतं बघ. खरंय बघा महाराज, पण तुमच्यासारख्या शेतकऱ्याला कष्ट कमी येत होय. त्यात हे आसमानी संकट, पाऊस, दुष्काळ, पिकावर पडणारी रोगराई, बाजारात पडता भाव, एक नाही हजार अडचणी येत. पण या सगळ्या संकटाची झीज तेव्हा भरून मिळते जेव्हा आपल्या हातात असं भरभरून निरोगी पीक येतं. मग तेव्हा वाटतं की हो, विठुरायाची कृपा झाली आणि आपल्या मेहनतीला फळ मिळालं. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. बाबा पाणी. हा. बर श्रीकला, अगं हे बघ तरी काय आहे, आपल्या शेतातली कणसं आहेत. कसं भरदार पीक आलंय बघ बघ. अरे वा, किती छान पीक आलंय है ना. आणि दाणे पण काय टपोरे दिसतायत, खूपच मस्त. माझ्या बाबांचंही शेत होतं, तरारून पीक यायचं, पण कोणामुळे तरी आमचं शेत गेलं, गाव गेलं आणि आम्ही देशोधडीला लागलो. श्रीकला, जाऊ दे. हे बघ, आजच्या इतक्या चांगल्या प्रसंगी वाईट क्षणांच्या आठवणी मनात येऊ सुद्धा देऊ नकोस. अगं, आता शेतात कापणी होईल आणि मग ही अन्नपूर्णा लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या घरात येईल. सगळा आनंदी आनंद. राम कृष्ण हरी. बरं बाबा, जेवण ऑलमोस्ट तयार आहे, मी तुम्हाला गरम गरम जेवायला वाढते. ओके. श्रीकला, श्रीकला, मी तुझ्यावर चुकीचा संशय घेतला अगं. चुकलंच माझं, माफ कर. आय एम सॉरी. अहो सॉरी का म्हणता इंद्रायणी ताई. बाबा बाबा बघा ना ताई, मला तुमचं प्रेम हवंय. हे सॉरी म्हणणं, माफी मागणं, हे सगळं नकोय मला. बघितलंस का इंदू, श्रीकला किती गुणी आहे आणि मोठ्या मनाची आहे. श्रीकला बाळा, तुझा अभिमान वाटतोय मला. इंद्रायणी ताई, आज पहिल्यांदा तुझी इमेज बिघडायला सुरुवात झाली आहे ना इंद्रायणी. डोंट वरी, ही फक्त सुरुवात आहे. लक्षात ठेवा, जे मी बोलते ते मी करतेच. बर का, तुम्ही दोघींनी फक्त दिग्रसकरांच्या सुना म्हणून राहायचं नाहीये, तर एकमेकींच्या बहिणी बनून राहायचंय.
हो गुन्या गोविंदाने राहा. पर चला आवरतो आणि जेवायला येतो. चालेल. काय मस्त कणसं आली आहेत, भारीच. पण रात्रीत काहीही होऊ शकतं. हो ना? काय म्हणायचंय तुला? बघा ना इंद्रायणी ताई, आज काय होणार हे लोकांना माहिती नसतं आणि लोक उद्याच्या गोष्टी करतात. फनीच वाटतं मला जरा हे. लय दीडशानी आहेस बघ, पण हाच दीडशानपणा ना एक दिवशी नडल तुला. आता सुटलीस माझ्या हातून, पण लवकरच गटशील बघ. कॉन्फिडन्स खूप आवडतो मला तुमचा. इंद्रायणी ताई, आता ही कणसं बघा, आज दिसतायत पण उद्या दिसतीलच याची काय गॅरंटी? आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, जे मी बोलते ते मी करतेच, आणि जे मी बोलत नाही ना ते मी. कशासाठी आलीस तू या घरात? आग लावायला. जर ह्या आगीत व्यंकट महाराजांची संपत्ती जळून खाक झाली तर? म्हणायचं काय तुला? राखणदार आहात ना तुम्ही या घराच्या? जमलं तर बघा, जर या घराला वाचवता आलं तर व्यंकट महाराजांची संपत्ती खूप धोक्यात आहे. माझ्या गुरूंची संपत्ती, ही श्रीकला हे पीक जाळून टाकणार आहे की काय? गोपाळ दादा, बोलायचंय तुझ्याशी. तुझ्या बायकोनं श्रीकलावर जसे घाणेरडे आरोप केले तसेच आरोप करायला आलायस का तू? तसं असेल ना तर फुटायचं इकडनं. माझ्या बायकोवर केलेले घाणेरडे आरोप मी सहन करणार नाही, आत्ताच सांगून ठेवतोय. असं काही नाहीये. खरं तर मी तुझी आणि श्रीकलाची इंदूच्या वतीने माफी मागायला आलोय. अधू दादा, तुम्हाला सॉरी म्हणण्याची काहीच गरज नाहीये. अहो, आता घर म्हटलं की उणी धुणी निघणार, भांड्याला भांड लागणार, आणि आपल्या माणसांचं म्हणणं मी अजिबात मनाला लावून घेत नाही. आता इंद्रायणी ताईंच्या मनात शंका आली म्हणून त्या अशा वागल्या ना. मी तर म्हणते बरं झालं त्या अशा वागल्या. निदान आता तरी घरात कोणाच्याही मनात माझ्याबद्दल कुठलीच शंका तरी नसेल. पण श्रीकला माझ्या मनात काहीच शंका नव्हती. झालं तर मग कशाला टेन्शन घेताय? पाहिलंच अधोक्षज, पाहिलंच माझ्या बायकोचं मन किती मोठं आहे ते. जा त्या इंद्रायणीला जाऊन सांग, हिच्याकडून शिक म्हणावं काहीतरी.
गोपाळ प्लीज हायपर होऊ नकोस. तुझी लहानपणीची मैत्रीण आहे ना ती. अदू दादा तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका आणि आता सॉरी वगैरे म्हणूही नका. हा झालं गेलं ते विसरून पुढे जाऊयात ना आपण. ओके. श्रीकला खरंच खूप मोठं मन आहे ग तुझं. येतो. एवढं गोड वागायची काहीच गरज नव्हती. ते दोघेही असलेच आहेत, दुसऱ्याला काय वाटेल ते बोलणारे. गोपाळ माझा प्रत्येक वार वर्मावर बसतोय. बाबा या घराची मी आता काय अवस्था करते ना ते बघाच. हॅलो. अगं इंदे किती फोन तुझे, काय एवढं अर्जंट काम आहे? काम असल्याशिवाय फोन करणार आहे मी एवढे? बरं बोल. सॉरी, काय झालंय? अरे पप्प्या, तुझी श्रीकला वहिनी व्यंकू महाराजांनी दिवस आणि रात्र खपून उभा केलेलं पीक जाळणार आहे. काय इंदू, हे बघ याच्या आधी आपण एकदा तोंडावर पडलं, हे कन्फर्म आहे ना? बघ बरं, नाही तर सगळ्यांसमोर आपण परत एकदा तोंडावर पडू. तू येणार आहेस का नाही शेतावर ते सांग मला. अगं इंदू चिडू नको, येणार आहे मी. अगं इंदू, मेन माणसाला हा कार्यकर्ता कसा असा एकटा सोडेल? लवकर ये म्हणजे तिला रंगे हात पकडता येईल. आणि ऐक, येताना इम्रानला पण घेऊन ये. आलोच. वाह, सासू तशी सून. काकू, श्रीकलेच्या हाताला पण अगदी तुझ्यासारखी चव आहे. आ? पण ज्यात त्यात साखर घालत जाऊ नकोस. हा, दिग्रसकरांचं काही साखरेचा कारखाना नाहीये. मला तुम्हा सगळ्यांना बोलायचं होतं. आता काय झालं? त्या मामऱ्याची आहेत ना, त्यांची तब्येत जरा खालवली. बाई, त्या एकट्याच राहतात घरी. हा, म्हणूनच आमच्या बचत गटाच्या बायका आळीपाळीने त्यांच्याजवळ थांबणार आहेत. आज माझी बारी आहे. त्यांचं घर लांब आहे ना, मी सोडतो तुला आज. नाही नको, म्हणजे कशाला? तू आरामात जेवण कर. ते औषध द्यायला येणार आहे ना पप्प्या, तो सोडेल मला. इंद्रायणी ताई, मलाही सांगितलं असतं, मी सोबत आले असते ना तुमच्या. एका कामाला 2 जणी कशाला? पुढच्या वेळेस मी सांगते ना तुला. मी तिकडे सांगून ठेवते, मग थांब. येते मी. तुम्हाला काही वाढू? इंद्रायणी, तू कुठे जाऊन काय करणार आहेस हे मला चांगलंच माहितीये. इंदे, अगं एवढ्या मोठ्या शेतावर आपण दोघच कसा पहारा देणार आहेत? म्हणजे शक्य आहे का ते? हे बघ पप्प्या, तू जर आता नन्नाचा पाडा लावणार असशील ना तर ए, चिडू नकोस बरं तू. हे बघ इंदे, मला अजून पण वाटतंय श्रीकला वहिनी असं नाही करणार. नाही, मला माहित आहे तुझा विश्वास नाहीच आहे माझ्यावर. पण एवढा जर तुला तुझ्या श्रीकला वहिनीचा पुळका असेल ना तर सुटा इथून. ए, ती काय माझी कोण लागून नाही गेली. तू आपली दोस्त आहेस, आपली सिस्टर आहेस. तुझी काळजी वाटते ना म्हणून आलो इथं मी. झालं, जा तिथे जाऊन बसन. कोणी येत आहे का सांग मला. चाललो. थंडी वाजायला इथं.
ओय. हिंदी पण ना एकदा काम हातात घेतलं की दिवस रात्र काही बघायचं नाही. ती अख्खी विटूची वाडी ढाराडून झोपली असेल आणि आम्ही इथं थंडीचे हातपाय वाकडे होईपर्यंत. ए इंदे, अगं 1:45 वाजले, 1:45. कोण येणार नाही इकडं, चल घरला, बस झालं. पप्प्या अरे गप्पच की जरा. श्रीकला नेमकं काय म्हणली होती? व्यंकट महाराजांची संपत्ती खूप धोक्यात आहे. गोविंद महाराजांनी लिहिलेली अभंगांची ही पोथी हीच माझी खरी दौलत आणि खरी संपत्ती आहे बघ. अगं इंदे, अंकु महाराजांची खरी संपत्ती गोविंद महाराजांची पोथी आहे. पप्प्या, पप्प्या, अरे पप्प्या, अरे घात झालाय, ती इथं येणारच नाहीये. घात झाला म्हणजे? अरे तिला व्यंकू महाराजांची संपत्ती नष्ट करायची आहे. आपण तिला थांबवलं पाहिजे. लवकरात लवकर घरी पोहोचावं लागणार आहे. पप्प्या, अरे पण चल चल.
गोविंद महाराजांनी लिहिलेली अभंगांची पोथी हीच माझी खरी दौलत आणि खरी संपत्ती आहे. व्यंकट महाराज दिग्रसकर माझ्या बाबांची संपत्ती नष्ट करून मातीत मिळवली तुम्ही. त्यांची बेइज्जती करून या गावातून काढून टाकलं त्यांना. माझ्या बाबांना किती त्रास आणि किती यातना झाल्या असतील ना, तुम्ही कधीच समजू शकणार नाही. आमची संपत्ती नष्ट केलीस ना तू, आता मी तुझी संपत्ती नष्ट करणार आहे, जाळून टाकणार आहे. ज्यांच्या वाणीनं अख्खं जग उजळलं, त्या संतांचे शब्द जाळणार होतीस का ग तू? ते सुद्धा या इंद्रायणी समोर? अगं याच काय, पुढच्या 700 जन्मात तुला ते शक्य होणार नाही श्रीकला. लक्षात ठेवायचं, राखणदार आहे मी या घराची. या घराच्या वाईटावर टाकणाऱ्याचा शेवट एकच, दुष्ट बुद्धी विनाशाय. हा अपमान ना मी बाप जन्मात विसरणार नाहीये इंद्रायणी. विसरूही नकोस ग. इनफॅक्ट तू विसरू नयेस म्हणून थोबाड फोडलंय मी तुझं. तुला काय वाटलं ग, तू गोविंद महाराजांच्या पोतीला आग लावणार आणि मी गप्प बसणार? माझ्या गुरूंची, व्यंकू महाराजांची सगळ्यात मोठी संपत्ती आहे. या पुढं तिला हात लावायचा जरी विचार केलास ना, तर गाठ माझ्याशी. तुझ्या मुखात एक आणि पोटात एक आहे. अत्यंत खोटारडी आणि वाईट विचारांची मुलगी आहेस. या घरातल्या लोकांनी तुला एवढा जीव लावला, एवढं प्रेम देत आहेत तुला, ना असं पांग फिरती का ग तू? शकुंतला काकींना आई बोलतेस आणि व्यंकू महाराजांना तर बाबा. लाज नाही वाटत त्यांच्यासोबत असं वागताना? नाही वाटत मला लाज. मला लाज वाटत नाही, पण आता या घराची मी काय अवस्था करणार आहे ना ते तू बघ. या श्रीकलाच्या अंगावर हात उचललायस ना, याची खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे तुला. आता फक्त तोंड फोडलंय, एक शब्द जरी बोललीस ना अजून तर मी काय करेल मला माहिती आहे श्रीकला. माझ्याशी पंगा. एक गप. कोण लागून गेलीस ग तू? कोण आहेस तू?
नाही, तू कोणीच ते तर मी शोधणारच आहे, पण त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेव. हे घर माझं आहे. इथलं प्रत्येक माणूस माझा आहे. आणि यातल्या कुणाच्या जरी केसाला धक्का लागला ना, श्रीकला, तू राया शपथ, तुला पश्चाताप करायचा सुद्धा चान्स देणार नाही. इंद्रायणी, अजूनही वाटतंय तुला की तू तुझ्या या घराला वाचवू शकशील? हो, तुला डाऊट आहे? कारण मला नाही. मी ह्या घराला वाचवणारच. गोड गैरसमज आहे तुझा हा. तुझी या घरात मी आता काय अवस्था करेन ना ते बघ प्रयत्न करून. जर तुझ्या या घराला आणि तुझ्या घरच्या माणसांना वाचवता आलं तर. हे जे केलंयस ना, ह्याची फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे तुला. हाय म्या, ऐक, ते काल जे डिलिव्हरी आली होती ना, ती आज तू चेक करून घे. हो, मी येतोच आहे, नंतर बघतो मी ते. हो, निघतोच, येतोच आहे. हो, चालेल, ठेवतो. खोलीत आल्यापासून कुणाला दिसना का मी? ब्युटिफुल प्लस ब्युटिफुल असं कॉम्बो पण दिसत नाही का? ओ हॅलो, इंदू इज हिअर. आयो मायो, किती हँडसम आहे हा. आपके चेहरे से ना नजर ही नहीं हटती. हम क्या करें? जास्त विचार करणाऱ्यांनी काहीही करावं, मला काहीच प्रॉब्लेम नाही. पक्का काही करू? तूच म्हणला होतास ना काही कर, मग आले तुझ्या मिठीत. इंदू, नाटक बंद कर आता हे, प्लीज. झालं गेलं सोडून द्यावं, बायकोच्या माग माग करावं. काय अध्यक्ष शेठ येतंय का लक्षात? श्रीकलाच्या घरी काय झालं विसरलीस? झालो ना आता. कल की बात मारो लात. तेच घेऊन बसणार आहेस का आता? आज की शुरुआत मीठे के साथ. आता तोंड गोड करायचं असेल तर फक्त शिरा काही कामाचा नाही ना. जे बात असंच हसत जा, म्हणजे शोभशील इंदूचा नवरोबा. तोंड फुगून बसलेलं मला नाही आवडत बाई. तू राग धरच कुठे देते मला? धरायचं पण नाही, चांगली गोष्ट नसती ती. आणि मी आले त्या गोष्टीसाठी आहे की या घराला वाईटापासून लांब ठेवायचं. किती भारी आहेस ग तू. भारी नाही, मेन आहे. तू मेन आहेस ना.
मग आता मेन माणसाचं तोंड गोड करावंच लागेल. जास्त गोड पण चांगलं नसते. असं हम्म. हम्म हम्म. नारायणी ताई, नारायणी ताई. अगं अगं पण नारायणी ताईने तर आवाजच नाही दिला. तू किती भारी आहेस ग तू. नारायणी घे हे घे, तू बुडालेल्या साम्राज्याची राणी आहे. तुमचे काही साखर कारखाने नाही बर का. पाहिलं का हे काय ते लिंबू पाणी नाही, हे साखर पाणी. कुणाला प्यायचंय? हा सॉरी. हा श्रीकले, काय ग? काय? इकडं बघ. एवढं गालाला लाल लाल काय झालंय? केवढा सुजलाय बघ ग बाई. नवऱ्यानं मारलं बिरलं ठीक आहे? हा नाही. हे बघ शकुंतले. श्रीकला, अगं अगं बाळा किती. आ येस तर तुमचं तर लव्ह मॅरेज आहे ना. असं कसं गोपाळ मारेल? आणि आमचं गोपाळ काही मारणारातला नाही. दुसरंच काहीतरी रिझन आहे. म्हणजे मला ना काल रात्री तहान लागली होती, म्हणून मी पाणी घ्यायला गेले तर ग्लास असा खाली पडला आणि बेड खाली घरंगळत गेला ना. हा तो उचलायला गेले ना तेव्हा बेडचा कोपरा लागला मला, म्हणून दुखतंय जरा. असं असं कोपरा इथं मध्ये म्हणजे आम्ही अडे नाही ना. नाही मला माहितीये आमचा गोपाळ तसं काही करणार नाही. काय तो जरा तापट आहे, रेम्या डोक्याचा आहे. पण असं मारायचं वगैरे छे नाही. तेच म्हंटल ना मी, त्याने नाही मारलंय मला खरंच. ते ऍक्सिडेंटली झालं. मी वाकले आणि पेला उचलला, बेड लागला ना म्हणून. हा होय ना. झालं तर आता बरं वाटतं मला. जाऊ दे, मीच माझं लिंबू पाणी करून घेते. अगं बाई, परसदार सारवायचंच राहिलं. आई मी आलेच. वंच थांबा ना, मी सारवते ना. अगे तू कशाला सारवती? तू तर नवीन नवरी आहे, कशाला शेणात हात घालायचा? इंद्रायणी हो परसदार सारवून घे. नुसती हित खांबासारखी उभी नको राहू, काम कर काहीतरी. हो मोठ्या बाई, करते. घे आणि काहीतरी लावून घे बरं का ते गालाला. आणि तुझ्याकडे काही नसेल ना तर मी देते. थँक्यू. या आदू महाराज कुठे राहिले? अरे इम्रान. येईल येईल, एक 5 मिनिटात पोहोचतो म्हणलाय. त्याला सांगितले जरा अर्जंट काम आहे, ये लवकर म्हणून. अरे मग एवढ्यात यायला पाहिजे होता तू. हो ना. हा ते आला बघा. काय रे म्या, एवढं अर्जंटली का बोलवलंस? अरे आदू, गोष्ट तशी घडली. काय आहे, मी नेहमीप्रमाणे आपल्या शाळेच्या रस्त्यावरून येत होतो. मग काय झालं? हा, त्या पावसामुळे काम थांबलेलं
पण आता सुरू झालंय ना. हो, काम सुरू झालंय. पण इम्रान पण काय लावले? जरा पटकन सांग काय झालंय ते. अरे पप्प्या, आपल्या शाळेच्या जागेवर ना रातोरात झोपड्या बांधल्या गेल्यात. मी स्वतः बघितलेत. काय? अरे असं कसं काय होऊ शकतं? ए इम्रान, अरे काम करणाऱ्या मजुरांसाठी कॉन्ट्रॅक्टरने झोपड्या बांधल्या असतील, ते टेम्पररी घर त्यांना राहायला. मी येडाय का रे? हा, येडाय? हा? अरे पप्प्या, मी कन्फर्म बघितलंय. मी स्वतः जाऊन आलोय तिकडनं. आणि मला सांग, आपल्या त्या लोकांनी जर झोपड्या बांधायच्या असत्या तर त्यांनी आपल्याला सांगितलं नसतं का? हा? अरे ती लोक वेगळी आहेत, वेगळी. सगळ्यांना सांगतोय वेगळी लोक आहेत. अरे तर टेन्शनचं काम झालं मग. आदू महाराज, आपण एवढ्या मेहनतीने शाळा उभारतोय, इथं असं अतिक्रमण झालं तर अवघडच काम आहे. नाही, कान्होबा काका बरोबर म्हणतायत. आदू काहीतरी करायला पाहिजे, नाही तर प्रॉब्लेम होईल. बरं हो आदू, नाहीतर ती लोक ना डोक्यावर बसतील आपल्या. नाही, आपण एकदा जाऊन बघायचं का प्रत्यक्ष? हा, चालतंय. चला चला. चल. माय गॉड, अगं हे बघून माझे डोळे नवले ग. काय दृश्य आहे. छान छान छान. नाही, दिग्रजकरांची सून आणि अशी शेणानं सारवती. हे बघून ना माझ्या काळजाला थंडकच पोचली बघ. कसे लायकी तसंच काम मिळणार नाही का? किती बी मोठ्या घरची सून झालीस तरी शेणानं सारवायचं काही सुटत नाही बघ. हे समज बघून ना असं माझ्या पोटात गुदगुले व्हायला लागल्यात. आत्या, अगं इतक्या दिवसानं आलीस परत दुबईवरून. कशी आहेस ग? कशी आहेस गे? मला काही दाड भरणार आहे? तू अशी शेणानं सारवत राहिलीस ना तर मी एकदम टून टून टून. आत्या, बघितलंस, असं बोलताना लक्ष नसलं ना मग तोंडावर पडत असतंय बघ माणूस. नालायकी, मला टोचून बोलतेच होय ग. अय माय, तुला माहिती आहे आत्या, मला काय टोचून बोलायची सवय नाही बाई. चल ना, सरळच करते. ए इंदू, सुशीला, काय चाललंय तुमचं? मोठे बाई, आता शेणात पडली. सुशीले, एवढी दुबईला जाऊन आली तरी सुद्धा शेण खायची सवय अजून गेली नाही तुझी. मोठे बाई, गंमत नका करू. पाय घसरून पडले तिच्यामुळं. हिच्यामुळं? ए इंद्रायणी, आत्या आहे ना तुझी, एवढी शेणात पडली आणि तू तिच्यावरती हसतेस कशी ग तू? सूड खाऊ, एक तर त्या श्रीकलाच्या मागे लागती. असं वागू नये ग. म्हणजे तुम्हाला माहिती ती कशी आहे? ती कशी का असे ना, तू तिच्याबद्दल काही बोलायचं नाही. बोलायचं नाही म्हणजे नाही, कळलं का? मोठे बाई, तुम्ही काय एवढं सपोर्ट करताय तिला? चुप. यप्पा, मला प्रश्न विचारणे इतकी तू मोठी झालेली नाही. आणि व्यंकट भाऊजींनी गोपाळ आणि श्रीकलेची जबाबदारी माझ्यावरती दिली, तेव्हा मला प्रश्न विचारायचे नाहीत. अहो पण मोठ्या बाई, ती चुप. चुप म्हणलं ना. सुशीला, चल ये तू इकडं. कंबरडं मोडलं. सावकाशी आहे, खाली बघून ये. हा मोठे बाई, ते दुसऱ्या सुनेवर लय जीव दिसतोय तुमचा.
माझा हिच्यावर राग आहे आणि हिच्या विरोधात जी जी माणसं ती सगळी मला प्रिय म्हणजे माझ्यावर है ना थोडं मीठ आय 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 ग सोडणार नाहीये मी तिला. स्वतःची सावली बघायला ती घाबरेल ना अशी अवस्था करणार आहे मी तिची. मला या श्रीकलाला टच करण्याची हिम्मत केली आहे ना तिने. आता कुत्रीही हाल खाणार नाही ना अशी अवस्था करणार आहे मी तिची. माझं घर, माझी लोक, माझी माणसं याबद्दल फार भूषण वाटतं ना तिला. आता तिचीच माणसं तिच्याबद्दल घृणा व्यक्त करतील असं भविष्य लिहिणार आहे मी. श्रीकला आधी शांत हो. शांत होऊ? कशी शांत होऊ मी? सांगा ना कशी शांत होऊ मी? हे बघा बघा इकडे. त्या इंद्रायणीने माझ्या कानाखाली मारली आहे. आजपर्यंत कोणी मला हात लावायची हिम्मत केली नव्हती. श्रीकला आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी ह्या पहिल्यांदाच घडत असतात आणि ते माझ्या इतकं दुसरं कोणाला माहित असणार आहे. हे 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 सगळं कसं झालं मला सांग आधी. सांगते. आम्ही आमचा अपमान सहन केला पण तुझा अपमान आम्ही कधीच सहन करू शकणार नाही. आमच्या एकुलत्या एक मुलीवर उठणारा हात आम्ही केव्हाच उकडून फेकला असता. याच गावामध्ये डोळे वर करून आमच्याकडे कोणाची बघायची हिंमत नव्हती. पण त्या इंद्रायणीने आमची वाट लावली आणि आता तीच इंद्रायणी तुझ्या मार्गात आडवी येते. ए रत्ने नुसती बघत काय उभी राहिलीस? त्या इंद्रायणीला अशा खोल जखमा देणार स्वतःला आरशात बघताना ती थरथरली पाहिजे. रत्ना तुझी सगळी साधना आता पणाला लाव आणि असा काहीतरी जालिम उपाय दे ना की ती इंद्रायणी आणि ते दिग्रसकर आयुष्यातून उठले पाहिजे. तळ 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 तळाट. इस्कोट इस्कोट